दररोज सकाळी शाळेची घंटा वाजते आणि भारतातली 20 कोटींपेक्षा जास्त मुलं शाळेमध्ये उत्साहानं पाऊल ठेवतात. ती शाळेत येतात ज्ञान आणि कौशल्य मिळवण्यासाठी, स्वतःच्या क्षमतांचा विकास करण्यासाठी, स्वावलंबी बनण्यासाठी आणि जगणं समृद्ध बनवण्यासाठी. याचबरोबर शालेय शिक्षणाचा हेतू विद्यार्थ्यांनी स्वतःचा सर्वांगीण विकास साधत मोठेपणी समाजाच्या हितासाठी सुद्धा काम करावं असा आहे. पुण्यातल्या शांतीलाल मुथा फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेनं शालेय शिक्षणात राबवता येईल असा मूल्यवर्धन हा उपक्रम आखला. मूल्यवर्धन उपक्रमामध्ये मूल्य संवर्धन आणि गुणवत्ता संवर्धन या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या मानल्या गेल्या आहेत. मूल्यवर्धनचं आजचं रूप हे गेल्या 7 वर्षांच्या अथक प्रयत्नांचं फळ आहे. 2009 साली हा प्रवास सुरू झाला. मूल्य ही शिकवून किंवा लादून येत नसतात, तर शाळेच्या वातावरणातच ती रुजलेली असली पाहिजेत हे लक्षात ठेवून मूल्यवर्धन हा महत्त्वाकांक्षी उपक्रम सुरू केला गेला. आम्ही अनेक वर्षाच्या अनुभवानंतर शेवटी एक कॉन्स्टिट्यूशनल व्हॅल्यूज, एक भारताच्या राज्यघटनेच्या पहिल्या पानावरती प्रिॲम्बलमध्ये दिलेल्या व्हॅल्यूज भारताच्या नागरिकांच्या मध्ये रुजवणं हे आमचं कर्तव्य आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करतो. राज्यघटनेतल्या या मूल्यांची जपणूक करण्याच्या दृष्टीनं मूल्यवर्धनच्या कृती आखल्या गेल्या, ज्यामध्ये अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांचा समावेश केला गेला. स्वजाणीव, स्वव्यवस्थापन, जबाबदारीनं निर्णय घेणं, प्रामाणिकपणा, चिकित्सक आणि सर्जनशील विचार, संवेदनशीलता, सहकार्य, विविधतेचा आदर, मानवी प्रतिष्ठा, सामाजिक जाणीव आणि समाजाच्या उन्नतीसाठी कृतीपूर्ण योगदान. 2009 साली बीड जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेच्या परवानगीने जिल्हा परिषदेच्या 500 शाळांच्या मध्ये 35,000 मुलांच्या बरोबर प्रत्येक इयत्तेला रोज एक पिरियड व्हॅल्यू एज्युकेशनचा मूल्यवर्धन नावाचा प्रोग्राम तयार केला आणि तो द्यायचा आम्ही ठरवलं. संपूर्ण भारतातल्या मुलांपर्यंत मूल्यवर्धन पोहोचवणं हा संस्थेचा मूळ हेतू आहे. त्यासाठी बीड जिल्ह्यामध्ये सुरू केलेला हा पायलट प्रोजेक्ट सुद्धा आव्हानात्मक होता. हा महत्त्वाकांक्षी प्रयोग यशस्वी होण्यासाठी झटून काम करणाऱ्या शिक्षकांची आवश्यकता होती. यासाठी शांतीलाल मुथा यांनी स्वतःच्या खर्चानं स्थानिक शिक्षक कार्यकर्त्यांची मोठी फळी उभी केली. या शिक्षकांनी D.Ed.ची पदवी प्राप्त केलेली आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यातील जवळपास निम्मी संख्या स्त्रियांची आहे. मूल्यवर्धनचे शिक्षक म्हणून काम सुरू करण्याआधी या शिक्षकांचं पुण्यामध्ये सखोल असं प्रशिक्षण घेण्यात आलं. याचबरोबर या उपक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी आणि त्याचं मूल्यमापन करण्यासाठी एक अतिशय कार्यक्षम व्यवस्थापन पद्धत उभी करण्यात आली आणि त्याला आधुनिक तंत्रज्ञानाची जोडही दिली गेली. या उपक्रमाचं वेगळेपण असं की मूल्य शिक्षण हे बालकेंद्री आणि रचनावादी दृष्टिकोनातून दिलं जातं आणि इथल्या शिक्षकांची भूमिका ही मुलांना शिकण्यासाठी प्रोत्साहन देणाऱ्या सहाय्यकाची किंवा फॅसिलिटेटरची असते. जोडी चर्चा, गटचर्चा अशा सहयोगी रचनांचा वापर करून मुलं दिलेल्या विषयावर विचार करतात, एकमेकांशी चर्चा करतात आणि संपूर्ण वर्गासमोर आपलं मत व्यक्त करतात. विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक, पालक आणि शासकीय अधिकारी अशा सगळ्यांनीच मूल्यवर्धन उपक्रम आनंदानं स्वीकारला. त्या मुलांच्या मध्ये झालेला बदल, गावामध्ये झालेला बदल, लोकांच्या कुटुंबामध्ये दिसत असलेला बदल हा निश्चितपणे पाटोदा आणि आष्टीमध्ये वेगळ्या पद्धतीनं आम्हाला जाणून येतो. या उपक्रमाचा देशपातळीवर विस्तार होण्याच्या दृष्टीनं संस्थेनं NCERT या भारतातल्या सर्वोच्च शासकीय शिक्षण संस्थेला बीड जिल्ह्यातल्या कामाचं मूल्यमापन करण्याची विनंती केली. ह्या सगळ्या गोष्टीचा NCERT रिसर्च केला, फील्डवरती गेले, विद्यार्थ्यांना भेटले, शिक्षकांना भेटले, पालकांना भेटले, गव्हर्नमेंटच्या लोकांना भेटले, त्यांनी त्यांचा रिपोर्ट दिला. NCERTनं ज्या सूचना केल्या होत्या त्यांचा अंतर्भाव केल्यानंतर जागतिक पातळीवरच्या 2 संस्थांकडून मूल्यवर्धनचं पुन्हा एकदा
मूल्यमापन केलं गेलं. केम्ब्रिज युनिव्हर्सिटीने बीड जिल्ह्यामध्ये जाऊन या संपूर्ण कार्यक्रमाचे आमचे कागदपत्र पाहून आणि कार्यक्रमाचं सिलेबस पाहून, योजना पाहून त्यांनी इम्पॅक्ट असेसमेंट केलं. त्यांनी त्यांचा रिपोर्ट दिला. नंतर आम्ही अमेरिकेच्या ओरेगॉन युनिव्हर्सिटीमधल्या एका रिसर्चरला सांगितलं की तुम्ही याचा येऊन इम्पॅक्ट असेसमेंट करा. त्यांनी या ठिकाणी येऊन बीड जिल्ह्यात जाऊन पूर्णपणे इम्पॅक्ट असेसमेंट केलं. अशा अनेक अहवालांच्या अभ्यासामधून मूल्यवर्धनमध्ये सातत्यानं सुधारणा केल्या गेल्या. या सगळ्या प्रक्रियेमधून गेलेला मूल्यवर्धन उपक्रम आज सशक्त पायावर उभा असलेला बळकट उपक्रम बनला आहे. मूल्यवर्धनच्या या शिक्षण पद्धतीमुळं हा उपक्रम साहजिकच NCF 2005 आणि राईट टू एज्युकेशन ॲक्ट यांना अभिप्रेत असलेला बालकेंद्री आणि आनंददायी उपक्रम ठरतो आहे. आत्ता 2015मध्ये आम्ही मूल्यवर्धनचं एक अतिशय सिस्टमॅटिक पद्धतीने फ्रेमवर्क तयार केलं आणि हे फ्रेमवर्क हे 100% प्रत्येक राज्याच्या एज्युकेशनल सिस्टीमला ते पूर्णपणे वापरता येऊ शकेल अशा पद्धतीचं हे फ्रेमवर्क आम्ही तयार केलं. गोवा राज्यातल्या विविध शैक्षणिक संस्था आपल्या शाळांसाठी आता मूल्यवर्धनचा स्वीकार करतायत. शांतीलाल मुथा फाउंडेशनच्या या अथक प्रयत्नांना मिळालेलं आणखी एक मोठं यश. महाराष्ट्र शासनानं मूल्यवर्धन हा उपक्रम संपूर्ण राज्यातल्या जिल्हा परिषदेच्या सगळ्या शाळांमध्ये राबवण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. SCERT या शासनाच्या शैक्षणिक संस्थेनं या उपक्रमाचा बारकाईने अभ्यास केला आणि आता पहिल्या टप्प्यात मूल्यवर्धन महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यांमधल्या 34 क्लस्टर्समध्ये राबवला जातो. म्हणजेच मूल्यवर्धन हा आता महाराष्ट्र शासनाचा कार्यक्रम झाला आहे आणि शांतीलाल मुथा फाउंडेशन शासनाला संपूर्ण सहकार्य करत आहे. यासाठी संस्थेनं अनेक महत्त्वाची कामं हातात घेतली आहेत. जिल्हा परिषदेचे शिक्षक आणि मास्टर ट्रेनर्स यांचं प्रशिक्षण, मुख्याध्यापक आणि शिक्षण अधिकारी यांच्यासाठी ओरिएंटेशनचा कार्यक्रम, या प्रशिक्षणासाठी लागणाऱ्या छोट्या फिल्म्स तयार करणं, शिक्षकांसाठी सोप्या भाषेतली मार्गदर्शक पुस्तकं आणि मुलांसाठी कृतीपुस्तिका बनवणं, अशी अनेक कामं. भारतातलं शिक्षण अधिक अर्थपूर्ण बनवण्याच्या आणि एक चांगला समाज घडवण्याच्या या प्रक्रियेत मूल्यवर्धन आपली भूमिका पार पाडण्यासाठी उत्सुक आहे आणि सज्जही आहे. या अंमलबजावणी यंत्रणेचा प्रमुख म्हणून या निमित्ताने मला हे सांगायचं आहे की ही यंत्रणा चांगल्या पद्धतीनं राबवून या संपूर्ण मूल्यवर्धनाची किंवा मूल्याधिष्ठित शिक्षणाची एक चांगल्या पद्धतीनं रुजवात कशी करता येईल आणि प्रत्येक मूल ज्याप्रमाणे सक्षम व्हावं, अप्रगत मूल राहू नये, अशाच पद्धतीनं हे मूल्याधिष्ठित शिक्षण कसे होईल आणि मूल्यवर्धित महाराष्ट्र कसा होईल यासाठी जोरदार प्रयत्न करूया. खऱ्या अर्थानं विद्यार्थी जसा ज्ञानी होणं आवश्यक आहे, तंत्रज्ञानी होणं आवश्यक आहे, तितकंच महत्त्वाचं किंबहुना काकणभर अधिक महत्त्वाचं हे आहे की त्याच्या वर्तनातनं मूल्यांचं प्रतिबिंब यावं, त्याच्या वर्तनातनं सकारात्मक मूल्यांचं अनुसरण व्हावं. तेव्हा खऱ्या अर्थानं एक नवी पिढी निर्माणाचं, एक देश घडवण्याचं भाग्य आम्हाला लाभेल. आणि म्हणून शांतीलाल मुथा फाउंडेशन जे काही करते आहे मूल्यशिक्षणा संदर्भामध्ये, तर ते अतिशय उत्कृष्ट असं काम आहे आणि प्रत्येक गावागावापर्यंत, वाडी तांड्यापर्यंत आम्हाला घेऊन जाण्याचा मानस आहे शासनाच्या वतीनं, SCERTच्या वतीनं. मूल्यावर्धित शिक्षण याच्यावर भर देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. मला असं वाटतं की हा प्रयोग आता महाराष्ट्रातल्या सगळ्या शाळांना उपलब्ध होणं हा एक ॲम्बिशियस प्रयोग आहे. पण मला वाटतं की आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने, शिक्षक असतील, अन्य सगळे समाजातले विविध घटक असतील, तुम्ही जर यात पूर्ण सहकार्य केलं तर हा प्रयोग यशस्वी होऊ शकतो आणि खरंच एक वेगळा महाराष्ट्र येत्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तर चला आपण या प्रयोगाला पूर्ण ताकदीने मदत करूया. महाराष्ट्र शिक्षण हे मूल्यावर्धित करूया.